एसएससी एमटीएस हवालदार भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले। एसएससी एमटीएस हवालदारची भरती निघाली 1075 जागांसाठी। या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले। 26 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 26 जुलै 2025 हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि जवळपास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आपले एसएससी एमटीएस हवालदार भरतीचे पेपर सुद्धा असणार आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदारची जी भरती एकदम शाही आहे आणि मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागते आणि वर्दी सुद्धा यामध्ये असते। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर यामध्ये पेपर असणार आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, पासिंग सुद्धा यामध्ये 40 पैकी जवळपास 8 मार्कावर 10 मार्कावर 12 मार्कावर अशा प्रकारे पासिंग ठेवण्यात आले। तर जास्त चान्स आहे यामध्ये सिलेक्शन होण्याचे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वय किती आहे, फी किती आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। काम कोणतं करावं लागणार आहे, कुठं करावं लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार सांगत आलो होतो की एसएससी एमटीएस हवालदारची भरती निघणार आहे। आतापासून अभ्यास करा, आतापासून तयारी करा। मी असं कोण सांगू राहिलो तो जेणेकरून तुमचाच या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे, तुमचाच या ठिकाणी अभ्यास झाला पाहिजे, तुमचीच तयारी झाली पाहिजे, तुमचंच सिलेक्शन झालं पाहिजे। याच्या ज्यानं ज्या विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला वारंवार याच्या अगोदर सांगत होतो की एसएससी एमटीएस हवालदारची भरती निघणार आहे। आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की मी जेव्हा सुद्धा म्हणजे सांगायचं वेळेस की मी तुमच्यासाठी या ठिकाणी सांगतो की जेणेकरून तुमची या ठिकाणी तयारी झाली पाहिजे, तुमच्या तयारीला वेळ भेटला पाहिजे, तुमचं सिलेक्शन यामध्ये झालं पाहिजे। त्याच्या कारणानं मी ज्या विद्यार्थी मित्रांनो वारंवार याच्या अगोदर व्हिडिओ टाकतो एसएससी एमटीएस हवालदारची भरती निघणार आहे, तयारी चालू ठेवा, अभ्यास करा। तर फायनली आज जे एसएससी एमटीएस हवालदारची भरती या ठिकाणी आलेली आहे। तर आपण एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये पूर्ण ही जाहिरात आली आहे 1075 जागांसाठी। आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत एमटीएस पदामध्ये फॉर्म भरता येते। एमटीएसचं जे पद आहे एमटीएस पदामध्ये फिजिकल नाही आहे, त्याचबरोबर हवालदारचं जे पद आहे हवालदार पदामध्ये फिजिकल आहे, उंची वगैरे लागते। तर एमटीएस पदामध्ये उंची वगैरे काही लागत नाही, उंची कमी असेल तर भरता येते। तर एमटीएस पदामध्ये 18 ते 25 पर्यंत वयोमर्यादा। एसएसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 25 पर्यंत। आणि जे हवालदारचं पद आहे हवालदार पदामध्ये वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। एसएसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे हवालदार पदामध्ये। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅन यासाठी 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबी ओपन एसबीसी एसीबीसी एसीबीसी 1 रुपया सुद्धा फी नाही आहे एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। तर आवर्जून फॉर्म भरा। आपलं जर सिलेक्शन झालं एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये तर पगार आपल्याला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। तर आता आपलं यामध्ये सिलेक्शन झालं तर ड्युटी कुठं करावं लागणार आहे, तर पहा एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ड्युटी करावं लागणार आहे। नागपूरमध्ये, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये, त्याचबरोबर मुंबईमध्ये, पुणेमध्ये, त्याचबरोबर एवढे हे 4 जिल्हे, ह्या 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, कारण की मंत्रालयामध्ये आपल्याला काम असते। आणि हे जे स्टेट वाईज जे विद्यार्थी मित्रांनो जागा असते तर यामध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा जागा आहे। आपलं सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्येच आपल्याला जॉब करावं लागणार आहे। एकदम शाही ड्युटी आहे, खाकी वर्दी असते आणि आपल्याला जे काम करावं लागते आपलं जे ड्युटी असते हे मंत्रालयामध्ये आपली ड्युटी असते। आपल्याला फाईल जे आहे विद्यार्थी मित्रांनो इकडले तिकडे त्या ठिकाणी न्यावं लागते। आपल्याला कोणत्या ऑफिसरने त्या ठिकाणी फाईल मागितली त्यांना फाईल त्या ठिकाणी द्यावं लागते। तर आपल्याजवळ सर्व हिशोब पाहिजे की आपण कोणती फाईल कुठे ठेवली आहे हे काही काम आपल्याजवळ असते। आणि याच्या अगोदर 20 वर्षा अगोदर जे एमटीएस हवालदारांना जे काम करावं लागत आहे, जे पाणी भरायचं जे माठा आहे तर त्यांना पाणी भरावं लागत आहे माठाईमध्ये, त्याचबरोबर कुलारामध्ये त्यांना पाणी भरावं लागत आहे, हे काही काम अगोदर करावं लागत आहे। पण आता एकदम ऑफिशियल झालं आहे एसएससी एमटीएस हवालदार, एकदम खाकी वर्दी विद्यार्थी मित्रांनो। पगार सुद्धा यामध्ये चांगला आहे, जबर 21,700 ते 69,100 पर्यंत आणि 8 घंटेची ड्युटी यामध्ये एसएससी एमटीएस हवालदारची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला
मंत्रालयामध्ये काम करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर SSC एमटेक हवालदार भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर SSC एमटेक हवालदार भरतीमध्ये 2 पेपर आहेत। तर मेन पेपर जे आपल्या या ठिकाणी असणार आहे दुसरा, तर सेक्शन 1 सेक्शन 2 यामध्ये पेपर आहे। तर यामध्ये पहिला जो पेपर असणार आहे, पहिला पेपर हा यामध्ये 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सेक्शन 1 च्या, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न, टोटल 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पहिल्या एका प्रश्नाला 3 गुणा 120 मार्काचा पेपर असणार आहे, 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे पहिल्या पेपरमध्ये। आणि त्याचबरोबर पहिल्या पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले क्वालिफाय पेपर आहे हा। तर तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 40 पैकी 8 प्रश्न आपले बरोबर असेल तर आपण पेपर पास आहे। तुम्ही जर OBC कॅटेगरीचे असाल 40 पैकी आपले 10 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास आहे। तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल 40 पैकी आपले 12 प्रश्न बरोबर आले तर पहिला पेपर या ठिकाणी आपण पास आहे। म्हणजे सांगायचं एवढंच, तुम्ही गणित बुद्धिमत्ता केलंही नाही, अभ्यासही नाही केला तरी सुद्धा आपण पास, तसंच पेपर पास होऊन जातो, कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। 40 पैकी आपण तुक्के मारले ना 8 तरी सुद्धा आपला आरामात त्या ठिकाणी पेपर निघून जाते पहिला। तर पहिला पेपरात या ठिकाणी आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही। मेन मेरिट जे आपल्याला लागते तर ते सेक्शन 2 च्या पेपरमध्ये लागते आणि सेक्शन 2 च्या पेपरवरच मेरिट लागते। तर आपल्याला वाचायचं काय, जनरल नॉलेज आणि इंग्रजी ग्रामर आपल्याला वाचायचं, याच्यावरच मेरिट लागते, गणित बुद्धिमत्ता चाचणीवर मेरिट लागत नाही। तर पाहून घ्या आता, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये। आणि दुसरा सेक्शनमध्ये आपला पेपर असणार आहे, ज्यामध्ये असणार आहे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 45 मिनिटाचा आपल्याला टाइम भेटणार आहे। आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग 3 असे केवढी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि मेन कॉम्पिटिशन आपलं असणार आहे ह्या दुसऱ्या पेपरमध्ये। तर एका प्रश्नाला 3 गुण असल्यामुळे टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 150 मार्काचा हा पेपर असणार आहे, कारण की एका प्रश्नाला 3 गुण आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार। आणि मेरिट जे लागते आपल्या महाराष्ट्राचं तर ते जवळपास 130 पर्यंत लागते आणि यामध्ये नॉर्मलायझेशन ते 30+ मार्क या ठिकाणी वाढते, 30-35 अशा नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढते। तर SSC एमटेक हवालदार भरतीचा मेन मेरिट आपल्याला लागणार आहे सेक्शन 2 च्या पेपरमध्ये। तर पूर्ण फोकस आपल्याला सेक्शन 2 च्या पेपरमध्ये या ठिकाणी करायचा आहे, लक्षात ठेवा। तर 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग 3 सेकंड असणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, अशा प्रकारे पेपर असणार आहे। हे झाल्यानंतर आपल्या यामध्ये असणार आहे ग्राउंडचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 157.5 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते, 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी भरली पाहिजे। आणि ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट हा 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 15 मिनिटांमध्ये मारायचे, आरामात आपण 1600 मीटर रनिंग 15 मिनिटांमध्ये मारून देतो, एक लक्षात ठेवा। आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये एक इव्हेंट आहे, महिला उमेदवारांना फक्त 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 20 मिनिटांमध्ये मारायचे। तर आपण पैदल जरी गेलो तरी सुद्धा आपण ग्राउंड क्वालिफाय होतो, ग्राउंड काढून घेतो, आपण पैदलही गेलो तर, कारण की ग्राउंडसाठी जास्त टाइम या ठिकाणी देण्यात आला आहे। तर मेन आपल्याला फोकस ग्राउंडवर नाही करायचा, तर मेन फोकस आपल्याला या ठिकाणी पेपरवर करायचा आहे। तर अभ्यास जे आपल्याला करायचा आहे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत हे जास्त आपल्याला या ठिकाणी मारायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून आपल्याला तयारी करायची आहे, कारण की तेच प्रश्न ज्या वारंवार रिपीट येत असते पेपरला। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय